सरपटणाऱ्या प्राण्यांच्या गटातील एक उभयचर प्राणी म्हणजे कासव. धार्मिक मान्यतेनुसार कासव हा श्री विष्णूंचा एक अवतार समजला जातो. विष्णूंनी कासव रूप धारण करून समुद्र मंथन वेळी मंद्रांचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केले होते अशी कथा आहे. ही पौराणिक गोष्ट असली तरी कासव हा माणसाचा मित्र आहे आणि जैवविविधतेच्या साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. बहुसंख्य कासवे जलचर असून काही भूचरही आहेत. भूचर म्हणजे जमिनीवरील कासव टॉर्टॉइज, गोड्या पाण्यातील कासव टेरॅपिन, तर सागरी कासव टर्टल अशा नावाने ओळखली जातात. जमिनीवरील कासवाचे पोट आणि पाठ दोन्ही बाजू टणक असतात. याच्या बोटांमध्ये पडदे नसतात. तर गोड्या पाण्यातील कासवे ही विहिरीत नद्यांमध्ये राहतात. त्यांच्या पायांची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात. ही कासवे जमिनीवरही राहू शकतात. सागरी कासवांचे पाय वल्लीसारखे असतात. समुद्रतळ स्वच्छ राखून पर्यावरणाचा समतोल राखण्यास ते मदत करतात. गवत, पाणवनस्पती, गोगलगाई, शिंपले, झिंगे, खेकडे, मासे, बारीक कृमी हे कासवांचे खाद्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3ही प्रकारचे कासवे आढळतात. पैकी ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवे मोठ्या प्रमाणात कोकण किनाऱ्यावर आढळतात. या कासवांच्या अंड्याचे संरक्षण करून त्यातून पिल्ले बाहेर आली की त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात येते. या कासवांचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना ऑलिव्ह रिडले हे नाव पडले. अंडी घालण्याच्या काळात विणीच्या हंगामात मोठ्या संख्येने मादी कासवे समुद्रकिनारी येतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. तसेच अन्य वन्य प्राणीही खात असत. मात्र कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने यावर बंदी आणण्याबरोबरच अंडी संरक्षित करण्यात आली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात रत्नागिरीत समुद्री कासव महोत्सव साजरा होतो. याबरोबरच कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास गावीही कासव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा व समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी पर्यटक घेतात. सन 2022 या वर्षामध्ये आपण कासव संवर्धन व संरक्षण या विषयाअंतर्गत मौजे वेळास तालुका मंडणगड या ठिकाणी कासव संवर्धनाचे काम करत आहोत. या कामाच्या अंतर्गत आपण कासव संवर्धनाविषयी जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी होण्याच्या हेतूने पर्यटन हा विषय राबवत आहोत. या पर्यटन विषयाअंतर्गत सन्माननीय श्री रामानुजम सर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर वनवृत्त कोल्हापूर, तसेच श्री दीपकजी खाडे सर, विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपण काम करत आहोत. हे काम करत असताना आपण स्थानिक पातळीवर आपण आपली वन विभागाची असलेली संयुक्त वनव्यवस्थापन समिती तसेच ग्राम पातळीवर असलेली होमस्टे संघटना व ग्रामपंचायत वेळास यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन विषय हाताळत असून त्या विषयाअंतर्गत आपण कासव महोत्सव साजरा करत आहोत. या कासव महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना आपण संवर्धन व संरक्षित करत असलेल्या कासवांबाबत विस्तृत व सविस्तर प्रमाणात माहिती देण्याचे कामकाज करत आहोत. याशिवाय हे कामकाज करत असताना स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती हा सुद्धा विषय आपण हाताळत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, आंजर्ले, केळशी, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखळी, माडबन, वडवेत्ते आदी ठिकाणी कासव संवर्धन होते. वनविभाग रत्नागिरी चिपळूण आणि सामाजिक संस्थांतर्फे कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 43 उबवणी केंद्रामधील 739 घरट्यातून 78,455 अंडी संरक्षित करण्यात आली. या अंड्यातून आलेल्या 20,407 पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.
कासवांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि त्यासाठीच्या व्यवस्थापनासाठी वनविभाग अधिक सजग झाले असून त्या अनुषंगाने सतत कार्यवाही केली जाते आहे. आम्ही ते रात्रीचे पॅट्रोलिंग करतो. साधारण भरती असेल त्यावेळी मादी अंडी घालण्यासाठी वरती येते. जेव्हा एक ट्रॅक दिसेल ते आपण तिथेच थांबतो. जेव्हा मादी पूर्ण अंडी घालून गेल्याच्या नंतर तिथे आम्ही जातो. मादी एक सर्कल तयार करते. तिथं नंतर आम्ही काठीने तिथे अंडी शोधतो. म्हणजे काठी जर तिथे गेली तर समजा तिथे अंडी खाली आहेत म्हणून. नंतर ते अंडी तिथे काढून इथे जिथे हॅचरी बनवलेली आहे तिथे घेऊन येतो. आणि जेवढा मादीने डीप केलेला खड्डा असतो तेवढा डीप इथे आणि काढतो आणि अंडी तिथे ठेवून देतो, पुरून देतो. नंतर आम्ही एक रजिस्टरमध्ये जी नोंद करतो. आणि साधारण अंडी उबवण्याचा 25 ते 55 दिवस लागतात. जेव्हा अंडी उबवली पूर्ण जातात तेव्हा एक खड्डा पडतो. खड्डा पडल्यानंतर आम्हाला समजतो की पिल्लं आतमध्ये तयार झालेली आहेत. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर बास्केट कवर करतो, कारण पक्षी, कुठले कुत्रे वगैरे पिल्लं खाऊ शकतात. नंतर आम्ही ती पिल्लं जेव्हा बाहेर येतील त्या समुद्रात त्यांना जेवढी मादीवरती अंडी देते 100 मीटर 150 मीटर असेल तेवढ्या अंतरावर आम्ही तिथे सोडली जातात. नंतर ती पिल्लं पाण्यात निघून जातात. ऑलिव्ह रिडले या कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने 5 कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले आहे. जानेवारी 2022 मध्ये सर्वप्रथम उपग्रह टॅगिंग केलेल्या कासवाला प्रथमा असे नाव देण्यात आले आहे. तर अवनी, रेवा, वनश्री, लक्ष्मी अशा आणखीन 4 कासवांना टॅगिंग करून सोडण्यात आले आहे. या कासवांच्या गतिविधीची माहिती भारतीय वन्यजीव संस्थेतील शास्त्रज्ञ घेत आहेत. कासवांना उपग्रह टॅगिंग पश्चिम किनाऱ्यावर केल्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रकारचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या भ्रमणमार्गाचा पॅटर्न आणि त्यांच्या स्वभावाची माहिती समोर येत आहे. 2002 साली सह्याद्री निसर्गमित्रला महाराष्ट्रात येणाऱ्या सागरी कासवांची माहिती मिळाली. वेळास येथे ही कासवं येतात हे समजलं आणि त्यामुळे आम्ही त्याचं संरक्षण संवर्धनाचं काम हाती घेतलं. वनविभाग यांच्या बरोबरीनं पोलीस विभागाला बरोबर घेऊन सह्याद्री निसर्गमित्र सर्वांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि या कासवांना संरक्षण दिलं. त्यांच्या अंड्यांची चोरी व्हायची, कासवांना मारून खाल्लं जायचं, हे सगळं थांबवलं गेलं. नंतरच्या 5-6 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वनविभाग आणि सह्याद्री निसर्गमित्र यांनी ह्या कासव संवर्धनाच्या अनेक ठिकाणी प्रकल्प चालू केले. 2006 साली वेळास येथे कासव महोत्सव चालू केला. त्यामध्ये रोजीरोटीतून निसर्ग संवर्धन, कासव संवर्धन ह्या गोष्टी चालू झाल्या. त्यामुळे लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कासव अनुसूची 1 मध्ये समावेश केला असून त्यास संरक्षण प्राप्त आहे व त्याची हत्या किंवा कासव बाळगणे हा कलम 9 अन्वये गुन्हा असून तसे केल्यास 3 ते 7 वर्षे कारावास आणि किमान 10,000 रुपये दंडाची 1 अन्वये तरतूद आहे. अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या या कासवाचे संवर्धन करणे निव्वळ आपल्याच हाती आहे. कोणत्याही प्रकारचे कासव कुठे आढळले तर तात्काळ वनविभागाशी 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. कासव हा सत्वगुणी समजला जातो आणि तो आपल्या प्रेमळ आणि दयार्द नजरेने आपल्या पिल्लांना वाढवतो. तशीच कृपादृष्टी ईश्वरानेही आपल्या भक्तांवर ठेवावी म्हणूनच अनेक मंदिरांमध्येही कासवाची प्रतिमा ठेवली जाते.